बोईसर पॅकर्स आपण देखील रेडी राहायचंय बघा. दोन्ही संघाला आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील रेडी राहा. त्याच दरम्यान खास करून सर्वांचे लाडके शेठ धनराज इथे आगमन झालं. वेलकम शेठ धनराज, आपलं मनापूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ट्रॉल इव्हेंटचे प्रॉपर रायटर आहेत नेहमी सातत्याने शेठ धनराज हे नाव चर्चेत राहिलंय. या शेठ धनराज आपलं मनापूर्वक स्वागत. चला अंपायर देखील सज्ज होतात, दोन्ही बॅट्समन देखील मैदानात सातमध्ये रवाना होतील आणि इम्पॉर्टंट मॅचला आपण सुरुवात करतोय. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, खास आज डोंबिवलीचा आवाज आपल्या पालघर नगरीमध्ये तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. आणि अगदी कमी वेळामध्ये ज्या आवाजाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर झाली आणि अंडरआर्म क्षेत्रामध्ये अप टू डेट कॉम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख राहिली, अर्थातच मनीष बागले सरांचा आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळेल. ओट यू, थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच, धन्यवाद अनुजी मोरे सर, आपलंही सहर्ष कौतुक आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. भरपूर विलंब झालाय. विनंती असेल, हे सगळं काही तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान यांच्या आठवणींना उजळण देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, पालघर चषक. पालघरमध्ये जे कधीही घडलं नाही ते आज घडतंय, कारण आपला क्रिकेटचा खेळ हा खूप मोठा व्हावा ही आपला अट्टहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. सुरुवातावरती मोहीम करत असताना पहिला डाव आणि जेव्हा पहिल्यांदा विश्राम घेतला तो आपल्या पालघरमध्ये महाराजांनी घेतला. खूप मोठा इतिहास आहे, चर्चा करूयात दिवसभरात. पण मात्र मित्रांनो, विनंती, आजचा शेवटचा दिवस आहे आणि तो शेवटच्या दिवसाची फायनलची मॅच आहे, अगदी दिलेल्या वेळात संपवणं तीही गरजेची आहे. TTS संघ, शेवटचा अंतिम कॉल. अंपायर सर, तुमच्याकडे सगळे राईट्स आहेत, तर तुम्हाला विनंती असेल की तुम्हाला जी काय पेनलाइज करायची आहे तर तुम्ही आपण देऊ शकता. येस, आपण पालघरची चर्चा करत होतो आणि संपूर्ण पालघरकरांना आता मात्र त्यांच्या क्रिकेटचाही अभिमान वाटेल असं हे पालघर चषक तुम्ही अनुभवताय. क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा जो आपल्या समोर आलेला आहे, अंडरआर्म क्रिकेट, आणि त्या अंडरआर्म क्रिकेटचं विश्व खूप मोठं आहे. TTS स्टॉपवॉच तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. येस, हरकत नाहीये. महत्वाची मॅच आहे ना, आयोजकांसाठी महत्वाचं आहे की वेळेत सामने होणं गरजेचे आहेत. दोन्ही टीम्सला महत्वाचं आहे की मात्र इथून आम्हाला एकही डाव चुकीचा आखायचा नाहीये. प्रत्येकाला सगळं काही महत्वाचं आहे, कारण ते पहिलं चषक ते लक्षात ठेवलं जातं. टायमर स्टॉपवॉच सुरू झालाय आणि 10 सेकंद आपण ते ऑलरेडी वेस्ट केलेले आहेत. 5 ओव्हर 18 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायच्यात. स्टॉपवॉच सुरू आहे, मात्र आता अंपायर्स आपण सातत्याने ही सूचना त्यांना दिलेली आहे, स्टॉपवॉच सुरू केलेलं आहे. कारण आयोजक म्हणून आमची ही भूमिका असते ना की दोन्ही टीम्सला आम्ही समन्वय देणं ही आमची भूमिका असते. दोन्ही टीम्सला इक्वॅलिटी देणं ही आमची भूमिका असते. मॅनेजमेंट टीमकडे सगळे राईट्स रिझर्व्ह असतील की मात्र त्यांना ना पेनलाइज करायचं आहे, खेळाडू अतिरिक्त जो आपण विकेटच्या मागे त्यांना तैनात करायचं की नाही, हे सगळं काही कमिटीकडे रिझर्व्ह आहेत. चला मॅचला सुरुवात होते. दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. आतापर्यंत खूप चांगली लढाई त्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यांची वर्णी इथे या मोठ्या मॅच मध्ये लागते. आणि हा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न केला होता. स्कोअर लेगवरती खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती धावेंचा श्री गणेशा मात्र होतोय. अल्पेश आहेत, त्यांच्यासोबतच विनोद आहेत. ही दोन्ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद असतील. मोठं राहिलंय पालघरचं क्रिकेट, त्याचा उल्लेख करणंही आता संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला गरजेचं आहे. हळूहळू पद्धतीचा हा बॉल आहे, यावेळेस फिल्डिंग तेवढीच दर्जेदार. अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. धाव मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 2 बॉल 2 धावा लागल्या धावफलकावरती. इथे देखील पुन्हा एकदा गती अजिबात ऑफर केलेली नाहीये. चांगली फिल्डिंग करण्यात येते. स्क्वेअर लेग वरती एकही धाव मिळणार नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता. वा,
अंडरअपच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज पाहायला मिळतं, चक्री शैलीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र हर्षदनी त्याच्याकडे असलेलं अस्त्र ते किती सुदृढ हे दाखवलंय. 3 बॉल डॉट केल्यात. वा, खूप कठीण आहे. अंडरअपच्या क्रिकेटमध्ये हे अशा स्लोअर वनचा वापर करणं हे देखील खूप कठीण कार्य असतं. हळूवार पद्धतीचे बॉल्स तुम्हाला हाताळावे लागतात, त्यामध्ये रिस्क भरपूर आहे. मग मात्र जिथे रिस्क तिथे रिवॉर्ड, आणि ते रिवॉर्ड त्याला मिळतात. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. लॉंग ऑफवरती खेळाडू, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा अंत, आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्षदची बॉलिंग ती राहिली अप्रतिम. नेहमी चेअरअप करतो आपण ज्यांना विकेट मिळतात, पण हर्षद सारख्या गोलंदाजांचाही तो उल्लेख करणं तेवढाच गरजेचं आहे ना. 3 धावेचं षटक फेकलंय, आणि त्यामुळे मॅचचं मोमेंटम हे पूर्णपणे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या दिशेला पाहायला मिळतं आपल्याला. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. थँक्यू डीजे. काही नाहीये तुमच्यासाठी, मात्र तुम्ही फक्त क्रिकेटचा खेळ चांगला खेळा, आणि तुम्हाला सगळं काही देण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने केलेला आहे. त्यांचंही कौतुक असणार आहे ना. क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत ज्या खूप कमी वेळेस पाहायला मिळतात, त्या ट्रॉफीजचाही उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. पालघर चषक जे तुमच्या स्क्रीनवरती नक्कीच आम्ही थोड्या वेळामध्ये आणण्याचाही प्रयत्न करणार आहोत, आणि ती पहिली ट्रॉफी उचलण्यासाठी तुमच्या मनगटातही ताकद असणं गरजेची आहे. तब्बल 25 किलोची ही पहिली ट्रॉफी आहे. वा, हे प्रथम पारितोषिक जे तुमच्या स्क्रीनवरती आहे. आमच्या पाटील नेटवर्कचंही कौतुक आहे. पहिला बॉल, गती इथेही ऑफर केलेली नाही. एक वेगळ्या प्लॅनिंगनी टीम आली, आणि ती प्लॅन ते एक्झिक्युशन तेही अप्रतिम राहिलंय. मग मात्र तुम्ही खेळ चांगला खेळलात, त्याचबरोबर या ट्रॉफीज ज्या पुरस्कर्त्याच्या घरात जातील, ज्या खेळाडूच्या घरात जातील, त्याच्या घरातल्या या ट्रॉफीचं स्वागत करतील, यात ती मात्र शंका नाहीये. या अशा ट्रॉफीज आपल्या समोर. पालघर चषक. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. स्कोअर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. विकेटची संभावना इथे असणार आहे. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आहे. पंचांचा बोर्ड तो आकाशाकडे, आणि मात्र बॅटरचा हा कर्दनकाळ. थँक्यू. वा, थँक्यू डीजे. स्प्लिट स्क्रीन्स तुम्ही पाहिल्यात, पण मात्र इथे आता 4 स्क्रीन्स आहेत. एका दिशेला दोन्ही बॅटर्स विलंब करतायत, पाहतायत, बघतायत की मात्र डिसिजन काय येणार आहे. दुसऱ्या स्क्रीनवरती तुम्हाला डिसिजन पेंडिंग आहे, आणि त्यानंतर तुम्ही जर या क्रिकेटच्या खेळामध्ये, पालघर चषकामध्ये चांगला खेळ केलात, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळं काही चांगलं केलात, तर काय मिळेल, तर आई बाबांना अभिमान वाटेल ना, असं तुम्हाला मिळणार आहे. ती मिळेल 2 व्हीलर बाईक. विकेट, आणि मात्र हा तो ऍक्शन रिप्ले तंतोतंत सगळं काही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, आणि हा तो ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये. वा, पाटील नेटवर्क्स पहिल्यांदाच आपली भेट होते, पण मात्र हे इथे सुनिश्चित होतंय की तुमची वाहिनी खूप मोठी होणार, यात ती मात्र शंका नाहीये. तुमची ओळख त्यामुळेच होते ना, तुमच्या कामामुळे तुमची ओळख होते, आणि मग मात्र तुमची मागणी वाढत जाते, आणि त्यासाठी तुम्हाला अगदी एकनिष्ठेने आणि निस्वार्थपणे काम चांगलं करणं, मग क्षेत्र कुठलंही असू दे, त्यात चांगलं काम करणं गरजेचं आहे. मग आज प्रेक्षक जे इथे उभे आहेत ना, तुमच्यासाठी सूचना आहे मित्रांनो. लकी ड्रॉ निघेल, त्यामध्ये तुम्हाला घरी आई वडील विचारतील का जातोय मॅच पाहायला, तर त्यांना सांगा 3 सायकल साहेबांनी आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न. आता मात्र गोळीच्या वेगाने बॉल अगदी दन 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 करत सीमेरेषे बाहेर. चौकार. पुन्हा एकदा वेग अजिबात दिलेला नाहीये, मात्र इथे बॅटरला सांगितलं जातंय आहे तुझ्या मनगटात ताकद तर दाखव मारून, आणि सातत्याने जिथे चौकार आला त्यानंतरही पुन्हा एकदा आपल्याकडे असलेले स्ट्रेंथ त्याला बॅक केलाय राहिलनी क्षमा असावी. राहिलच बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल इथे पायावरती बॉल आदळतो, आणि आदळल्यानंतर मात्र सिंगलच मिळणार आहे. लेग बायच्या स्वरूपाने ती धाव मिळते. आमच्या पंचांचंही कौतुक आहे. कठीण आहे, कारण येस, हे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, दादांच्या आठवणींना उजळणा देणारी ही स्पर्धा आहे. कारण मात्र आपले भाऊ आपल्यातनं निघून गेले, मग मात्र त्यांच्यासाठी आपण त्यांचं नाव नेहमी अजरामर राहावं, संपूर्ण पालघर त्याची नोंद घ्यावी, कसं काही करू शकतो, तर मात्र त्यांच्या नावांना उजळणा देणारी ही स्पर्धा आहे. समीर दादांचंही कौतुक आहे. अगदी एक हाती ही स्पर्धा त्यांनी खांद्यावरती घेतली आहे. कौतुक असेल दादा तुमचं देखील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 11 धाव फलकावरती फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजेच काय तर 11 वरती 1. नेल्सन या आकड्यावरती आहे.
येस बॅटर्स, तुम्हाला एक विनंती असेल, दोन्ही बॅटर्स आपल्याला विनंती आहे, जेव्हा आपण धावताय रनिंग बिटवीन द विकेट्स, पिचच्या मधून धावू नका. पंचांनी ही ऑफिशियली आमच्यापर्यंत वॉर्निंग दिली आहे, कारण ती खेळपट्टी ती सगळं काही आहे ना आपल्यासाठी. त्या खेळपट्टीने सर आपण इथे आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गती अजिबात ऑफर केली नाहीये. यावेळेस बॉल गॅपमध्ये जाईल का? तर गॅपमध्ये गेलाय, पण मात्र थोडासा बाहेरच्या दिशेला सिंगल मिळणार आहे, पण शॉट तो चांगला होता. स्टँड्सचं आपण कौतुक करावं लागेल, कारण प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील खूप सुदृढ, खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. हे आमचे प्रेक्षक राजे जे बसलेत, खऱ्या अर्थाने स्पर्धा मोठी कुठे म्हटली जाते, जिथे प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. इथे देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, धाव एकही मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. पालघरचं क्रिकेट खूप मोठं व्हावं ही संकल्पना मनात, हे स्वप्न मनात बाळगून आहेत. पुढचा बॉल इथे मात्र चांगला लीव्ह केला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल, चुका करतायत. आता मात्र हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. इथे देखील 2 बॉलवरती 1 वाईड, 1 सिंगल आणि 1 डॉट त्यांनी फेकलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन स्कोअर कटचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागते का? तर नाही लागली. 22च्या स्वरूपाने आणखी 1 सिंगल मिळणार आहे. असं म्हटलं जातं ना की अंडरआर्मचं क्रिकेट तुम्हाला खेळत राहणं खूप गरजेचं आहे. अगदी अनुसर, तुमच्याही माहितीसाठी ऋषी वैद्य सरांसोबत चर्चा करत असताना एका स्पर्धेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अंडरआर्मचं क्रिकेट आम्ही सगळे खेळलेलो आहोत. तिथे तुमचे रिफ्लेक्सेस चांगले होतात, हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. इथे पंचांकडे अपील आणि पंचांचा बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. आणखी 1 विकेट. थँक्यू. वडकुन महालक्ष्मी टीम सध्या तरी थोडासा स्ट्रगल त्यांचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा लागल्या 14 धावफलकावरती, पण मात्र इथे तो पार स्कोर काय ते खेळत असताना शेवटच्या क्षणाला पाहिलं की बॉल टप्पा पडल्यानंतर ही घरकन फिरतोय, वळतोय आणि ही खेळपट्टी त्यांना खूप चांगला आणि सुदृढ साथ देते. मग मात्र जसं आपण बॅटर्सला वॉर्निंग दिली आहे, बॉलिंग टीम तुम्हालाही विनंती असेल मित्रांनो, प्लीज त्या खेळपट्टीपासून बाजू व्हा. प्लीज खेळपट्टीवरती नका. येस येस येस, इट्स ओके. होतात चुका, कारण सगळ्यांना महत्वाचा खेळ आहे ना, एक एक डाव महत्वाचा आहे. मग मात्र स्क्रीन्सवरती जसे तुम्ही बाउंड्री रोप पाहता, त्याच्या मागे ज्या एलईडी स्क्रीन्स लावल्यात त्यांचंही कौतुक आहे. 6 एलईडीज, त्यांच्याकडून ही स्पर्धा मोठी करण्यामध्ये एक मोठा आणि सिंहाचा वाटा राहिलाय. पुढचा बॉल, इथे देखील बॉल अगदी पायावरती होता. बॅट आणि पॅटच्या मधोमध बॉल होता. सिंगल एकही मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज टाकणं ही हर्षदची ओळख राहिली आहे. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त बॉलला टॅप करायचं होतं. इथेही संधी मिळत नाहीये, पण काय बॉलिंग केली हर्षदनी. 12 बॉल त्यांनी फेकले, त्यामध्ये धावा अतिरिक्त दिल्या नाहीये, त्यात विकेटही त्याला मिळाली आहे. गुड बॉलिंग. चला, यानंतर दोन्ही टीम्स, आपल्याला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य गरजेचं आहे. जय जगनदेव, आगवन वामिका स्टार आणि त्यांच्या विपक्षात बोईसर पॅकर्स. दोन्ही टीम्स, आपल्याला विनंती असेल चला लगेच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे, किंवा मग इनिंग ब्रेक्समध्ये कॅप्टन झाला तरी चालेल, पण आल्याची नोंद करून घ्या. पुन्हा एकदा स्लोवरचा वापर. टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतो, अगदी गरकन बाहेर निघालाय. वड बॉल. काय बॉलिंग करतायत हे पहा. बॉल टप्पा पडला आणि पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेला, म्हणजेच काय तर राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करत असताना लेफ्टी बॅटरला तुम्ही ऑफ स्पिनचा वापर करताय, अंगापासून बाहेर बॉल निघून जातोय. गुड बॉलिंग. हलक्या हाताने बॉलला फक्त पुश करायचं होतं. विकेट मिळेल. चांगली फिल्डिंग. टीटीएस टीम थोडेसे उशिरा आल्यात, पण असंही त्यांच्यासाठी म्हणायला हरकत नाही ना. लेट आल्यात, पण ठीक कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. ट्रॉफीज ट्रॉफीज क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत.
मग ज्यांनी संघ पुरस्कृत केलेला आहे, जे कॅप्टन्स आहेत, त्या सगळ्यांचंही अगदी खऱ्या अर्थाने या ट्रॉफीज वरती लक्ष असेल ना, त्यांनाही हवी आहे. आणि त्याचबरोबर थोडंसं मागे लक्ष टाकलं तर एस जीच्या बॅट्सही आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे शुभमजी गावत साहेबांचंही कौतुक असणार आहे. उमरोलीला बिलॉंग करतात. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय आपल्या पालघरची स्पर्धा आहे ना, मग माझ्या माध्यमातूनही थोडीशी मदत. आणि ती काय तर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच म्हणून तुम्हाला या बॅट्सही मिळणार आहेत. आणखी काय हवंय? खूप कमी कालावधी लागते. पुढचा बॉल स्क्वेअर कट, पुन्हा एकदा चांगला शॉट, पण त्याहून दर्जेदार फिल्डिंग. बॉलिंग तर चांगली सुरूच आहे, पण त्याचबरोबर ह्या सगळ्या फिल्डर्सनी त्यांना जी साथ दिली आहे तीही लाजवाब राहिली आहे. 3.5 बॉल 16 धावा लागल्या धावफलकावरती, 3 विकेट्सही गेल्यात. वडकून महालक्ष्मी कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि पॅडमध्ये बॉल हलकीशी बॅटची एज लागत असताना एकही धाव मिळणार नाहीये. राहिलनी या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे, धावा दिल्या 2 आणि विकेट 1 घेतली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त लागल्या 16 धावा धावफलकावरती आणि 3 विकेट्सही गेलेल्या आहेत. वा, येस डीजे. थँक्यू. चला, पाण्याची आवश्यकता आहे. फिल्डिंग टीमला थोडंसं पाणी त्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे. आमच्या मॅनेजमेंट टीमकडे फक्त तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय. चौथ्या ओव्हर नंतर आपण बघा, आज फायनल आहे आणि त्यानंतर मॅचेसही भरपूर आहेत आणि क्लोज मॅचेस होतील. मग मात्र विनंती असेल की ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक तो कुठल्याही प्रकारचा मिळणार नाहीये. अंपायर सर, आपल्यालाही सूचना असेल की मात्र जर प्लेयरला पाणी हवंय तर ते अंपायर्सला सूचित करून पाणी घेऊ शकतात, पण ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असा तुम्हाला मिळणार नाहीये. आणि ती स्टॉपवॉच ती आज थांबणार नाहीये. वेळ कुणासाठी थांबलेला नाहीये ना मित्रांनो, घडाईचा ज्यांनी शोध लावला त्यांच्यासाठी वेळ कधीही थांबलेला नाहीये. महत्वाची भूमिका कोणाची असते तर अंपायर्सची, पंचांची असते. डेकोरेटर्स काय अप्रतिम सजावट केलेली आहे. गावदेवी डेकोरेटर्स आपलंही कौतुक आहे. पण मात्र आता एक विनंती असेल, फ्लडलाईट्सही आपण चालू करूयात. गावदेवी डेकोरेटर्स हे सगळं काही सुसज्जित, अगदी एक पटांगण आहे, क्रीडांगण आहे आणि त्याला मात्र एका उत्सवामध्ये आज आपल्याला तब्दील होताना पाहायला मिळालंय. त्यामध्ये आपल्या गावदेवी डेकोरेटर्सचंही कौतुक असणार आहे. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 16 धावा लागल्या धावफलकावरती. स्टॉपवॉच आता मात्र तीही चालू करूयात आपण. 2 ओव्हर बाकी आहेत. वडकुल महालक्ष्मी टीम कमबॅक करावा लागेल. 2-3 चौकार कुटावे लागतील. बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेत बराच वेळ आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग. सिंगल मिळेल ते एका धावेसोबत धावफलकही पुढे. 17 या आकड्यावरती आता मात्र धावफलक गेलाय. संपूर्ण वडकुंकरही पाहत असतील ही टुर्नामेंट, ही स्पर्धा पाहत आहेत. संपूर्ण पालघर आणि पालघरच नाही तर आता मात्र संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटचे चाहते, मग ते महाराष्ट्रात आहेत त्याच्या बाहेर आहेत, ते सगळे ही स्पर्धा पाहत आहेत की पालघरकरांनी हे काय करून दाखवलंय. तर मी सांगतो तुम्हाला, पालघरकरांनी जे अशक्य वाटत होतं ना ते तुम्हाला करून दाखवलंय. वा, सिंगल मिळेल. 18 धावा लागल्या धावफलकावरती. आणि मात्र मग त्यामध्ये आपण ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा करतोय, समीरजी जाधव साहेब, त्यांची चर्चा करणं गरजेची आहे ना. अखंड संपूर्ण कार्यभार त्यांच्या खांद्यावरती आणि त्यांनी देखील सांगितलंय की कुणालाही कसल्याही प्रकारची कमी पडू देणार नाहीये. कारण इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बाहेर, म्हणजे सिंगलच मिळेल कारण विकेटच्या मागे जिथे तुम्हाला फक्त सिंगलच मिळणार आहे. खेळायचंय तर स्ट्रेट बॅटनी खेळा, खेळायचं तर व्ही मध्ये खेळा, हे देखील तेवढंच महत्वाचं. सिंगल मिळेल, एक धाव महत्वाची, पण पहिल्या 3 बॉलवरती 3 रन झाल्यात. हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी निर्माण झाली आहे. संधीचा केलाय सोना, मिळणार आहे आणखी एक विकेट. विकेट नंबर 4, तीही मैदानाच्या बाहेर.
इथे देखील मात्र थोडीशी जागा बनवून घेण्याचा प्रयत्न केला होता. चौकार 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 हवेत, मोठा धावफलक बनवणं गरजेचं आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. कौतुक करावं लागेल, TTS टीमचंही कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल इथे देखील थोडीशी जागा बनवून वाका अडवलाय बॉल. राहिल तिथे आणि राहिलनी काय अडवलाय बॉल. एवढं मोठं मैदान ते कव्हर करणं आणि त्यानंतर का अंडरआर्मचं क्रिकेट खेळावं, तर तुमचे रेफ्लेक्सेस चांगले होता, तुमचं हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं हे दाखवून दिलं राहिलने तिथे. खूप चांगली फिल्डिंग. 21 धावा लागल्या धावफलकावर. शेवटचा बॉल षटक क्रमांक 5 सुरू आहे. पुढचा बॉल इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल हाताला अडवलाय. काय प्रयत्न लाजवाब. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये असे काही प्रयत्न. 22 धावा धावफलकावरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्या 5 ओव्हर टाकल्यात किती, तर त्या 5 ओव्हर तब्बल फक्त आणि फक्त 17 मिनिटांमध्ये टाकलेल्या आहेत. कौतुक आहे TTS तुमचंही. थँक्यू सर, थँक्यू सो मच DJ सर. आपलंही कौतुक आहे. पंचांची आपण चर्चा करत होतो. संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला तिन्ही पंच म्हणजेच आमचे धीरजजी मोरे सर, अक्षयजी राऊत सर आणि चिरागजी तरे सर पाहायला मिळणार आहेत. तिघांचंही कौतुक आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा मोठं करणं म्हणजेच काय, तर आयोजन चांगलं, नियोजन चांगलं, प्रवक्ते चांगले आणि त्यासोबतच पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे. हे पंच जे पिलर्स असतात ना कुठल्याही स्पर्धेचे, आणि त्यांचंही काम खूप चांगलं राहिलंय. ऑफिशियल अंपायर्स तुमचंही कौतुक आहे सर. मग कुठलंही डिसिजन वादग्रस्त झालेलं नाहीये. त्यामागे आमच्या पाटील नेटवर्कचंही कौतुक आहे, कारण त्यांची साथ तेवढीच चांगली, पण ऑन फील्ड डिसिजन्स तेही अप्रतिम राहिलेत. पुढचा बॉल इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. शेवटचे 6 बॉल आहेत. त्या 6 बॉलवरती आता मात्र अटॅक करावा लागेल. सुरुवात केली पण त्याला यश मिळालं नाहीये. झटका क्रमांक 5. थँक्यू. त्याचबरोबर असं म्हटलं जातं ना, स्पर्धेचा आवाजही तेवढा महत्वाचा असतो. ज्यांची मेहनत आणि क्रिकेट पालघरचं आहे, मग त्या पालघरच्या व्हॉइस त्यांचीही चर्चा करणं तेवढीच गरजेची आहे ना. संपूर्ण 4 दिवसामध्ये आपण उत्कर्षजी पाटील सरांना ऐकलं, त्यासोबत संतोषजी पाटील सरांना ऐकलं आणि अंबरनाथचे आमचे लोटे चषकापासून ज्यांची सुरुवात झाली, त्या भेटीची सुरुवात झाली, अनुजी मोरे सर, त्यांनाही आपण पाहतोय स्प्लिट स्क्रीनवरती. मी तुमच्यासोबत आज जोडले गेलेलो आहे. मनीष बागले, तुमचंही सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल आता चौकाराची आवश्यकता. बॉल मैदानाच्या बाहेर. बॉल निघालाय दन 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 करत. आणखी एक चौकार. थँक्यू. मारावे लागतील चौकार, खुटावे लागतील. वडकून महालक्ष्मी टीम, त्यांनाही माहिती आहे, मात्र इथे फायटिंग टोटल उभं राहावं लागेल. तुम्ही हारताय जिंकताय ते जास्ती मॅटर करत नाही. तुम्ही लढताय कसं ते जास्ती मॅटर करतं. तुम्ही स्पर्धा कशी खेळताय ते जास्ती मॅटर करतं. घर बसल्याचे प्रेक्षक आहेत तेही एन्जॉय करत असेल. इथे मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. राहील आणि राहील सोबत तुम्ही हे असं धाव चोरण्याची संधी तुम्हाला तो देणार नाहीये. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. आणखी एक विकेट. विकेट्स भरपूर विकेट्स जातात. थँक्यू. सगळं काही खास आहे ना. मग मात्र जसे हे काही बॉल्स डिलेव्हर होतील त्यानंतर विनंती असेल, आपण आपल्या टॉस कॉईनची ही चर्चा करणार आहोत. जे काही तुमच्या समोर आहे ते सगळं काही विशिष्ट आज पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा अगदी बॅट आणि बॅटच्या मध्ये बॉल होता. पूर्ण टीम आणि ती पूर्ण टीम एका प्लॅनिंगने आली आहे. त्यांची प्लॅनिंग अशी आहे की समोरच्या टीमला तो वेग आवडतो, त्यांना वेग द्यायचा नाहीये. फक्त 27 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक, चांगला फटका. बॉल मैदानाच्या बाहेर. बॉल निघालाय शेवटच्या बॉलवरती. झट पट पटापट चौकार. थँक्यू DJ. येस, या कॉईनची आपण चर्चा करत होतो. प्रेक्षकांना दाखवू इच्छितो बघा, हा विशेष टॉस कॉईन आहे.
मग मात्र एका दिशेला आपल्याला पालघर चषक 2026 आणि दुसऱ्या दिशेला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणींना उजळणी देण्याची ही स्पर्धा आहे, स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान. एका दिशेला तोही टॉस कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय. सगळं काही खास आहे. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. आपलंही कौतुक आहे. जाऊयात आता आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करूयात. कॅप्टन्स उत्कर्ष सर, आपल्याला विनंती असेल या आपल्या आता हे धोरणा सांभाळा, टॉस करूयात. थँक्यू सो मच. या टॉससाठी दोन टीम, एका बाजूला जय जोगण्यादेव आगमन वामिका स्टार आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच बोईसर पाकर. मी दोन्ही टीमला विनंती करतोय की आपले कॅप्टन आपण पाठवायचे आहेत आणि या मॅचचा टॉस मात्र इथून होणार आणि मॅचचा टॉस इथे करण्याकरिता मी विनंती करतोय अहमद कनोजिया यांना. मात्र मी विनंती करीन की प्लीज आपण या, तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस केला जाईल आणि तो महत्वाचा मॅच. एका बाजूला जय जोगण्यादेव आगमन वामिका स्टार आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय बोईसर पाकर. आपल्याला पाहायला मिळतं जे सर आलेत, जे त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन होतोय, त्यांच्या माध्यमातून या लकी ड्रॉसाठी टॉस ज्याने आपण सायकल इथे मात्र पुरस्कृत केले आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण कॉइन स्पिन करणार आहोत. दोन कॅप्टन आहेत, एका बाजूला विकास आणि एका बाजूला जंबुल. हे मात्र दोन इथे कॅप्टन जोडलेत आणि तो कॉइन इथून मॅचचा टॉस मात्र होतोय. चॉईस आणि ती चॉईस आली जय जोगण्यादेव आगमन वामिका स्टार. एका बाजूला पालघर चषक 2026 आणि एका बाजूला स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान. मॅचचा कॉइन स्पिन होतोय. सुमित दादा प्रतिष्ठान आणि यावाला पालघर चषक 2026. सरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा त्या कॅप्टनला आणि मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. बोईसर पाकर, कालच्या दिवसात काय झालं हे महत्वाचं नव्हतं, आज काय करायचं आहे याचा अभ्यास करून तुम्ही देखील आलात. पालघर क्रिकेटवरती अधिराज्य अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी गाजवलं तो संघ तुमच्या समोर या डू ऑर डाई मॅच समोर आहे. इथून जर जिंकलात तर एक चान्स पुन्हा मिळणार आहे, इथून जर हरलात तर हा प्रवास थांबेल. पालघर चषकाचा प्रवास जो गोड आठवणीतला होता तो थांबणार आहे. टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय आहे? फिल्डिंग करणार आहे. 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहताय. अगदी पहिल्या मॅचपासून तुम्हाला 6 षटकं खेळायला मिळाली या पालघर चषकामध्ये. आता ज्यावेळेला फिल्डिंग करणार त्यावेळेला समोर जगदीश आहे. जगदीशची बाट खूप छान पद्धतीने बोलले. त्यानंतर विकास आहे. या दोन धुरंधर फलंदाजांसमोर ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करणार त्यावेळेला एक माइंड टोटल किती असेल की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? म्हणजे कमी ते कमी रन आहे की चांगली टीम आहे, त्यांच्यासमोर बॉलिंग चांगली केली तर आम्ही जिंकेल. थँक्यू सो मच. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. विकास, टॉस तू जिंकला असता, तुझा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे. काल तुमच्याच गावातल्या अगदी यंग मुलांनी तुम्हाला मात्र तिथे पराभवाच्या छायेमध्ये ढकललं. अगदी तुम्हाला पाहून ते मोठे झाले, आज त्यांचं कौतुक इथे शॉटमध्ये कसं करशील? चांगली मुलं आहेत, मेहनत करतात. पुढे असंच खेळत राहावं, गावचं नाव पुढे गेलं पाहिजे आणि ते क्वालिफायर सेमीला पोचल्यात, त्यांचं अभिनंदन. किती टोटल असणार 6 ओव्हरमध्ये? असं काही नाही, जेवढ्या जास्त धावा होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करून, कारण की संधी भेटलेली आहे, ती संधीचं काहीतरी सोनं केलं पाहिजे. पोरांना बोललो की एक चान्स भेटलेला आहे, काहीतरी करूया. थँक्यू सो मच. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा, ज्यावेळेला बोईसर पॅकरनं तो टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारली ती म्हणजेच गोलंदाजी. इन्व्हाइट टू बॅट जय जोगण्यादेव आगमन वामिका स्टार या संघाला फलंदाजी करताना आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क अँड कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. थँक्यू. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सुस्वागतम शुभ स्वागतम या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि या स्पर्धेचे आपण पाहतोय दमदार असे आयोजक सन्मान्य आदरणीय समीरजी जाधव साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सुमितजी दुबे देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया पुनः एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने, जिथे आवाज ऐकायला मिळेल. येस, आगवनचा टॉस झाला आणि त्या आगवन संघाने जर या स्पर्धेत अंतिम विजेतापद मिळवलं तर निलेश वाणी यांच्याकडनं पावसाळी क्रिकेटकरिता 15 सँडो आहेत. आणि जाऊया पुन्हा एकदा बागले सरांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवरती.
थँक्यू सो मच. धन्यवाद सर. कौतुक आहे. उत्कर्ष सरांचंही असेल, संतोष सरांचंही असेल आणि त्याचबरोबर आमच्या अनुज सरांचंही असेल. कौतुक असेल कारण खऱ्या अर्थाने ती स्पर्धा मोठी करणं म्हणजे आपल्या खांद्यावरती देखील एक मोठी जबाबदारी असते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावफलक छोटा आहे, हरकत नाही आहे. लढायचं आहे तर हा लढायचं आहे, लढून दाखवावं लागेल. 32 करायच्यात. रिक्वायर्ड 100 5च्याही खाली आहे. पण मात्र आता तो रिक्वायर्ड 100 कसा मोठा केला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. जितेन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. जर मात्र डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढत राहिला, डॉट बॉल टाकले, विकेट मिळाल्या तर कमबॅक होऊ शकतं. टॉस आणि त्या टॉसची आपण चर्चा करणार आहोत. मग मात्र टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन्सनी जे सांगितलं, इथे मात्र हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवली. सिंगल मिळणार आहे. एक धावही चालेल हे माहिती आहे. बॅटर्सला माहिती आहे सिंगल डबल प्रत्येक ओव्हरमध्ये 5-6 रन आले तरी देखील चालणार. एखादी चौकार मिळू शकतोय. अंडरअपचं क्रिकेट आहे ज्यामध्ये तुम्हाला ते सिंगल डबल येस स्टॉप वॉच आपण सुरू केलेली नाहीये, ती स्टार्ट करूयात लगेच. पुढचा बॉल चांगला ड्राईव्हचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, अगदी बंदुकीतनं गोळी निघावी तसा राहिलच्या बॅटमधून बॉल बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. मग अगदी दोन्ही कॅप्टन्सनी आपल्याला वक्तव्य जेव्हा केलं तेव्हा सांगितलं, एकाने सांगितलं मात्र मला फिल्डिंगच हवी होती, दुसऱ्या कॅप्टननी सांगितलं चांगलं खेळा, चांगलं खेळणं गरजेचं आहे. पुढचाही बॉल, इथे मात्र चांगला कमबॅक केला बॉलरनी. जितेननी खूप चांगला कमबॅक केलेला आहे. पालघरची किनारपट्टी ही तेवढी प्रसिद्ध आहे. डॉट बॉल आलाय. हलक्या हाताने बॉल फक्त स्टिअर केल्या, पुश केल्या ऑन रिजन वरती. फिल्डर आहेत, वेगाने आलेत, पण तरी देखील ते सिंगल मिळणार आहे. असाच क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल. टीटीएस टीमला माहिती आहे की मात्र आपल्याला सिंगल डबल त्याला प्राधान्य देणं जास्त गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 धावा लागल्या धावफलकावरती. आता इथून मात्र जे लक्ष आहे आपल्या समोर त्याचा पाठलाग केला जातोय, ते लक्ष असणार आहे 32 धावेचं. मग त्याचबरोबर अंगावरती ज्या किट्स आहेत ना, वा अप्रतिम. पी एंड स्पोर्ट्स आणि सचिनजी चौधरी सर आपलेही करावे तेवढे कौतुक कमी आहे. कारण या स्पर्धेमध्ये त्यांचाही वाटा अगदी सिंहाचा राहिलाय म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक टीमला संपूर्ण पालघरमध्ये जे कधीही घडलं नाहीये ते आज घडलेलं आहे. फक्त टी शर्ट नाही तर ट्रॅक पॅन्ट, आणि तीही अशी साजेशी आहे ना प्रत्येकाला हवंसं आहे. मग आता मात्र या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काही काळावधीमध्ये ही जर्सी खूप मोठी होणार, कारण प्रत्येकाला हवी असेल असंही म्हटलं जातं ना आपल्याला, की मात्र तीही आता सांभाळून ठेवा, ती ठेवा तुमच्या वॉर्डरोबमध्ये. प्रत्येक खेळाडूला ती जर्सी जेव्हा आता स्पर्धा संपेल ना, मी सांगतो येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्याच्या अंगावरती ती जर्सी असेल तोही अभिमानाने संपूर्ण पालघरमध्ये मिरवेल, की मात्र पालघर चषकाची जर्सी माझ्या अंगावरती आहे, ट्रॅक पॅन्ट माझ्या अंगावरती आहे, आणि ती देखील काय अप्रतिम डिझाईन्स आहेत. पीएन स्पोर्ट्स सचिनजी चौधरी सर कौतुक करावं तेवढं आपलंही कमी आहे. गुड वर्क. पुढचा बॉल हलक्या हाताने, इथे देखील फक्त बॉलला पुश करायचं होतं. पहिल्या षटकामध्ये चौकार आला, पण मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विनोद आल्यात आणि विनोदनी सिरियस बॉलिंग केली आहे. पहिले 2 बॉल ते दोन्ही बॉल डॉट टाकल्यात, राहिल्यात. 6 बॉल 6 त्यांच्याही बॅटमधून आलेत. आमिर आहे 2 बॉलवरती सिंगल, त्यांच्या बॅटमधून 7 धावा लागल्यात धावफलकावरती. पुढचा बॉल, इथे देखील एक कलात्मक स्ट्रोक खेळला. कला असणं गरजेचं आहे. कला, कौशल्य, एकाग्रता, अनुशासन हे सगळं काही तुमच्यामध्ये असणं तेवढंच गरजेचं. पण मात्र जेव्हा तुमच्यावरती हल्ले होतात त्या हल्ल्यांचा प्रतिहल्ला करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. आणि जसं जसं आपण संध्याकाळच्या सत्राकडे जातोय, मेगा फायनल, सेमी फायनल, मजा येणार आहे. संपूर्ण पालघर आज इथे या क्रीडांगणावरती येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरीमध्ये आपण आहोत, पालघर पूर्व मध्ये आपण आहोत. आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला एकमात्र प्रद्युत ज्योत चालू असताना पाहायला मिळणार. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आणि पालघर चषक. मग या, एन्जॉय करा, पहा आणि पाहतच राहा. 9 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेख सरांना थांबवतोय. इथे आपण पाहतायत सन्माननीय अनिकेतजी सुतार सर, विक्रांत जाधव सर, तदनंतर सूरजजी जाधव सर, सौरभजी पाटील सर, आदर्श संकल्प सर, संकपाळ सर आणि तदनंतर अभिजित जाधव सरांचं इथे आगमन झालं. त्या सगळ्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान पालघर चषकाच्या VIP डाईसवरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आलेल्या सगळ्याच प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक आभारी आम्ही आहोत. कारण खऱ्या अर्थाने शेवटचा बॉल आहे, त्यानंतर चर्चा करूयात. इट्स अ डेड बॉल, मृत चेंडू, कारण बॅटर रेडी नव्हते. पाहुण्यांचं येणंही किती गरजेचं आहे ना.
कारण जर पाहुणे नाहीये तर मात्र त्या व्यासपीठालाही अजिबात शोभा नाहीये मित्रांनो. पुढचा बॉल इथे मात्र कलात्मक स्ट्रोक खेळला. स्विच हिट अल्टीपल्टी दे घुमाके करण्याचा प्रयत्न पण सिंगलच मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 11 धाव फलकावरती. हे व्यासपीठ तुम्ही पाहताय. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान त्याचबरोबर समीर दादांचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय काम आपण हाताळलंय समीरजी. आपलंही कौतुक असणार आहे कारण आपल्यातनं आपले भाऊ आज नाही आहेत. मग मात्र त्यांची आठवण ही संपूर्ण महाराष्ट्राला आपण कशी द्यावी तर या चषकाने या पालघर चषकाने द्यावी आणि सगळं काही कार्यभार त्यांच्याच खांद्यावरती असणार आहे. त्यांचंही कौतुक असेल कारण व्यासपीठ जेव्हा मात्र त्या व्यासपीठावरती आमचे प्रमुख पाहुणे येतात ना तेव्हा अपसूक एकच मनात येतं. घरात गेल्यावरती 4 भिंती असतात त्यात आपली माणसं नसली की ते घर घरासारखं वाटत नाही आणि फक्त 4 तंबूंनी उभारलेलं हे व्यासपीठ त्यावरती जेव्हा तुमच्यासारखी लोक येऊन विराजमान होतात ना तेव्हा त्या व्यासपीठाला खऱ्या अर्थाने शोभा येते. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे कारण पाहुण्यांचं येणं फक्त येणं नाही तर आमच्या हृदयावरती कोरलेलं अप्रतिम लेण आहे. 12 बॉल 11 धावा लागल्या धावफलकावरती आणि अजूनही मॅच अगदी क्लोज आहे. चौकार कठीण आहे. सिंगल डबल वरती प्राधान्य दिलं जात आहे. 32 धावेचं लक्ष मोठं नाहीये पण लक्ष छोटंही नाहीये. पुढचा बॉल बॅकफूट स्क्वेअर कट थोडीशी जागा बनवून खेळल्यात. लेट कट केलाय डेलिकेट पुश केलाय बॉलला. सिंगल मिळणार. 13 बॉल 12 धावा लागल्यात धावफलकावरती. तेवीस बॉल आणि 20 धावेची अजूनही आवश्यकता असेल. पुढचा बॉल पायावरती बॉल आहे. बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. फटका फसलाय. बॉल हवेत. बॉक्स आउट स्वरूपाने राहील. बॅक टू द डगआउट. TTS ला लागणारा हा खूप मोठा झटका आहे. विकेट क्रमांक पहिली. थँक्यू. वर्ष पहिलं पारितोषिक 75,000 रुपयाचं. द्वितीय पारितोषिक 40,000 रुपयाचं. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक हे तब्बल 10,000 रुपयाचं असणार आहे. पैसे तर महत्वाचे आहेतच ना का नाही आहेत कारण तेही तेवढेच महत्वाचे आहेत पण त्याहून महत्वाची ती ट्रॉफी आहे. त्याहून महत्वाची सन्मान आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे देखील पुश करण्याचा प्रयत्न. विकेट किपर मुस्तेद तैनात. त्यांना माहिती आहे बॉल अडवणं गरजेचं होतं. एकेका धावेसाठी चुरास आहे. लढाई आहे आणि ही लढाई पूर्ण करणं गरजेची आहे. पालघर चषक स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान या LEDs हे सगळं काही सांगून जात आहेत. जे काही करायचं ते दैदित्यमान करायचं. खूप मोठं करायचं आणि झालंय की हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेटची संधी निर्माण झाली. त्या संधीचं सोनं इथे होणार नाहीये. हो काय क्रिकेट सुरू आहे. काय क्रिकेट सुरू आहे. एकेका धावेसाठी ही लढाई हा झगडा हे सगळं काही पाहण्यासाठी तर प्रेक्षक इथे आलेले आहेत. सिंगल मिळेल. वडकून महालक्ष्मी टीम बॅटिंग थोडीशी कमकुवत राहिली पण बॉलिंग अशी करून दाखवतायत. TTS टीम त्यांनाही माहिती आहे इथे विकेट्स द्यायच्या नाहीयेत. सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं आहे. 20 बॉल 19 अजूनही करायच्यात. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला लेट कट करायचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर फिरलाय कसा तेही पाहणं गरजेचं आहे. ते सगळं काही पाहायला मिळेल कारण तुम्ही पाटील नेटवर्क्स वरती हे सगळं काही एन्जॉय करताय. वेळही तेवढाच महत्वाचा आहे. वेळेचा काटा तो कुणासाठी कधीही थांबलेला नाहीये. 19 मध्ये 19. इथे देखील पुन्हा एकदा आता मात्र बॅटला हलकासा स्पर्श झालाय. असं म्हणायला हरकत नाही ना. बॅटला हलकासा स्पर्श. बॉल बाहेर. 18 मध्ये 18 हवेत. अनेकांना वाटत असेल 18 बॉल 18 बॅटिंग टीम सहज जिंकेल पण सहज सरळ सोपं हे क्रिकेटमध्ये कधीही मिळत नाही मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही पालघर मधली सगळ्यात मोठी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा खेळताय मग सहज कसं काय मिळेल. प्रत्येक जण आलाय. घरातनं जेव्हा आलेत ना तेव्हा प्रत्येकाने देवळात पाया पडलेल्या आहेत. आई वडिलांनाही चरण स्पर्श करून आलेल्या आहेत. आज मात्र मी जिंकलो हारलो ते माझ्या हातात नाहीये पण माझे प्रयत्न चांगले होणे गरजेचे आहेत. म्हणूनच तर आपण नेहमी म्हणतो ना प्रयत्नार्थी परमेश्वर. चला जे प्रेक्षक आले त्यांच्यासाठी महत्वाची सूचना. आपण मागील 3 रात्रींमध्ये लकी ड्रॉ पाहिलेले आहेत जिथे बॅट टी-शर्ट कॅप या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आज सायकल आहेत आणि त्या सायकलच्या कुपनचं शुल्क आहे 100 रुपये आणि बाकी जे आपण कुपन जे पाहतायत रोजच्या गिफ्टचे ते रोजच्या प्रमाणे आहेत. तर जे कोणी प्रेक्षक आले असतील त्यांना विनंती आहे तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला या. तिथून तुम्हाला आमचे जिथे कोल्ड्रिंकचं फ्रीज आहे तिथे आमचे 2 प्रतिनिधी असतील आणि तिथून ते तुम्ही लकी ड्रॉ बाय करू शकता. थँक्यू सो मच. वा घरचे खुश होतील ना उत्कर्ष सर.
100 रुपये देऊन आलेत आणि घेऊन काय आलेत तर मात्र लाख मोलाची तुम्ही घेऊन आलेले आहेत सायकल. अजून काय हवंय? पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे, त्यातही मजा येईल. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा वेग अजिबात ऑफर केलेला नाहीये. सिंगल मिळेल, सिंगल डबल, प्रत्येक बॉल महत्वाचा. चाचपडणं चालणार नाही, सिंगल ती घेतच राहावी लागेल. एखाद दुसरा डॉट बॉल. बॅटिंग टीम थोडीशी बॅकफुटला, पण एखादी चौकार बॉलिंग टीमलाही माहिती आपणही बॅकफुटला जाऊ शकतो. डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं, ती लागलेली नाहीये. धावावं लागेल. एक एक धाव बघा किती महत्वाची आहे. वा, घरी बसल्यावरती आता मात्र पाटील नेटवर्क चॅनल वरती, घरात आता छोट्या स्क्रीनवरती नाही बघत ना, घरामध्ये सगळ्यांच्या LED टीव्ही आलेल्या आहेत. या सायकलची आपण चर्चा करतोय. लकी प्रेक्षकाला अगदी 100 रुपयाच्या शुल्कमध्ये ही सायकलही मिळणार आहे. मग आपण चर्चा करत होतो की मात्र आता छोट्या स्क्रीनवरती मोबाईलवरती नाही बघत, घरामध्ये बसता संपूर्ण कुटुंब एकत्रित बसतो. कुणाच्या मुलाची, कुणाच्या वडिलांची, तर कुणाच्या हस्बंडची ही मॅचही पाहिली जाते. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बॉल आलाय. ऑस्पिनचा वापर केला, धावचीची संधी असणार आहे. पंचांकडे अपील केली जाते, पंच सांगतील जाऊयात. आता आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. डिसिजन पेंडिंग. मॅन ऑफ द सिरीज हेही पारितोषिक ज्या खेळाडूच्या घरात जाईल ना, त्या खेळाडूच्या घरात अनेक ट्रॉफीज असतील, पण त्या सगळ्या थोड्याशा बाजूला सरसावून ही ट्रॉफी मात्र तो आता पुढे ठेवेल. कारण त्यालाही माहिती आहे ना, किती मेहनतीने, किती कष्टाने, किती परिश्रमाने ही ट्रॉफी त्यांनी मिळवलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची मागणी, तिसरे पंच इन ऍक्शन आहेत आणि तेही सगळं पाहिलं जात आहे. 4 पदरी स्क्रीन, दोन्ही दिशेला खेळाडू काय करतात ते तुम्ही पाहताय. एका दिशेला तुम्ही ती ट्रॉफी, ती बाईक, ती सातत्याने बघताय आणि चौथ्या डिसिजनला तुम्हाला ते डिसिजन पेंडिंग आहे. काय येणार, कुणाच्या बाजूला निकाल लागणार, धगधग सुरू आहे हृदयाच्या आतमध्ये. असं अगदी 32 धावा झाल्या. प्रत्येकाला हे वाटलं होतं त्या 32 धावा कशा पूर्ण होतील, पण मात्र त्या 32 धावा पूर्ण करण्यासाठी सगळं काही पणाला लावावं लागेल. बॉल जसा फेकला, बॉलरनी धाव घेतली, विकेट किपर मुस्ते आहेत. त्यानंतर 2 खेळाडू आले आणि विकेटही मिळाली आहे. येस डीजे. थँक्यू. वा, विशाल गरजजी तुमचंही कौतुक असणार आहे. तिचे ऑपरेटर आमचे विशाल डीजे. आवाजाची काळजी घेणं हे तर तुमच्या खांद्यावरती आहेच, पण मात्र त्याचबरोबर एंटरटेन करणं ही डायव्हिंग एफर्ट्स. पण मात्र बॉल अवाक्याच्या बाहेर. इथे जिथे थोडीशी चर्चा सुरू होती, एक एक धाव महत्वाची, तिथे बॅटर फैजल आले आणि आल्यानंतर बॉल सरळ सीमेरेषे बाहेर. चौकार. थँक्यू. जसं जसं म्युझिक होतं तसं तसं त्या स्क्रीन ब्लिंकर्स जे आहेत, कॅमेरामॅन्स आपल्याला विनंती आहे ना, मात्र पुढच्या वेळेस आपण तेही आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत. मग मात्र जे प्रेक्षक जवळ राहतात, घरी बसलेत, त्यांनाही थोडीशी ओढ लागू देत पुढे येण्याची, मैदानावरती येण्याची. पुढचा बॉल इथे मात्र हलक्या हाताने बॉल फक्त पुश केलाय, जो चौकार आलाय. त्यामुळे आता मात्र धावफलक थोडंसं सोपं झालंय का, तर येस, थोडंसं सोपं झालंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 22 वरती 2 आहेत. हे कंपॅरिझन तुम्ही पाहताय सध्या तरी. पहिल्या ओव्हरमध्ये ते कंपॅरिझन खूप चांगलं होतं, विकेट गेलेली नव्हती. वडकून महालक्ष्मी टीम, त्यांच्यासोबतच TTS, या सगळ्यांचं तुम्ही ग्राफिकल आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिकल तुम्ही सगळं काही कंपॅरिझन बघताय. LED स्क्रीनचंही आपण कौतुक करत होतो. चौकार मारलात, विकेट घेतली, तर मात्र त्या LED स्क्रीनचंही अगदी धगधगते आहे. वा, 12 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 10 धावा करायच्या. TTS टीमला माहिती आहे त्यांना संयम ठेवायचा आहे, अनुशासन ठेवायचं आहे, थोडीशी एकाग्रता अजूनही बांधून ठेवायची आहे, कारण ही लढाई त्या अस्तित्वाची आहे. अस्तित्व कुणाचं निर्माण राहणार ते पाहायला विसरू नका. 12 बॉल आणि 10 अजूनही करायच्यात. मग मात्र वडकून महालक्ष्मी टीम, त्यांनाही माहिती आहे सगळं काही महत्वाचं आहे. इथून एखाद दुसरा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून देऊ शकते. तो कमबॅक करून कसा देणार, त्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल. बेस्ट टुर्नामेंट, सर्व काही खूप चांगलं आहे, तुमचे एफर्ट्सही चांगले असणे गरजेचे आहेत. पुढचा बॉल, पंचांकडे अपील, विकेटला हलकासं चुंबन आणि विकेटचं पतन. म्हटलं होतं विकेट महत्वाची मिळाली आहे विकेट. अजून एक विकेट. TTS टीम अजून एक मोठा झटका.
थँक्यू 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 सो मच. धन्यवाद. आपलेही कौतुक आहे. च्या नावाचा उल्लेख केला जातोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. अगदी तुमच्या चांगल्या कामाची ही पोचपावती आहे. धन्यवाद टीम पाटील नेटवर्क्स. आपलेही कौतुक आहे. 11 बॉल 10 हव्यात, पण मॅचच्या दिशेला जाऊयात. वैयक्तिक पेक्षा संघासाठी चांगलं खेळणं गरजेचं आहे. मात्र इथून आता जे खेळायचंय ते टीमसाठी खेळायचंय, लढायचंय, झगडायचंय, फाईट करायची आहे. पण ती कशी? तर ती फाईट करत असताना सगळं काही पणाला जेव्हा लागतं, जेव्हा ती लढाई अस्तित्वाची होते, तेव्हा मजा येते मॅच बघायला. 11 बॉल 10 धावेची अजूनही आवश्यकता. अहमद स्ट्रायकिंग एंड वरती आहे. करण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. डायव्हिंग एफर्ट्स विकेट किपरनी. हो, डाईव्ह मारण्यासाठी तुम्हाला चाचपडत राहावं लागत नाही. डाईव्ह मारण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स देणं, रेडी राहणं गरजेचं आहे. मग मात्र जेव्हापासून या क्रीडांगणावरती आलोय तेव्हापासून बघतोय एकच तर प्रत्येक खेळाडू त्याच्या आजूबाजूला बॉल असला की ते डायव्हिंग एफर्ट्स लगावतो. आणि हे सांगून जातं की मात्र आता रेडी राहा. संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही रेडी राहा, कारण पालघरचं क्रिकेट ते पुढे आलंय. कुठला खेळाडू कुठे तैनात आहे. वा, कौतुक आहे पालघरचं क्रिकेट. आणि त्याचबरोबर पाटील नेटवर्क्स तुमचंही कौतुक असणार आहे. इंटरनॅशनल मग IPL सगळे बघतायत ना, त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे कुठला खेळाडू कुठे तैनात असतो. त्या डॉट्सद्वारे कळतं. आणि इथे ते डॉट्स तुम्हाला दाखवण्यात येत होते. मिडविकेट वरती खेळाडू आहे, स्क्वेअर लेग वरती आहे, काव कॉर्नर वरती आहे, त्याबरोबर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, आणि असे सगळे हे खेळाडू तैनात आहेत. पण मात्र पॉईंटचा खेळाडू तो आतमध्ये आहे. आणि तो कसा आहे तर हे पहा, हे तुमच्या स्क्रीनवरती कीपर कुठे उभा आहे, बॉलिंग कुठल्या एंडनी केली जाते. वा, खूप लवकर ही वाहिनी देखील खूप प्रसिद्ध होणार आहे, ती मात्र शंका नाहीये. 9 बॉल 9 धावेची आवश्यकता असताना लॉंग ऑफ वरती पुन्हा एकदा डायव्हिंग एफर्ट्स. हो, एक डॉट बॉल, एक डॉट बॉल. तो डॉट बॉल आपल्याला काय देतोय तर तो डॉट बॉल आपल्याला धग 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 देतोय. TTS 32 करायचे होते. सोपं असेल असं वाटत होतं, सोपं काही नाहीये क्रिकेटमध्ये. सन्मान्य निकेतजी पागधरे सर, अचिवर स्पोर्ट्स डहाणू, आणि त्यांचं मात्र इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. लकी ड्रॉसाठी जी बाईक आपली सिरीजची दिसते ना, तिथे या स्टेजच्या बाजूने तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये नका गोंधळ करू. लकी ड्रॉचे कुपन आहेत ते आपण इथे देणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, जे कोणी आमचे प्रेक्षक असतील त्यांनी प्लीज आमच्या या साईडला या, जिथे आपण बाईक दिसते आपल्याला मान ऑफ द सिरीजची, त्या बाजूने तुम्ही आला तर तुम्हाला कुपन मिळून जातील. हवेत ना उत्कर्ष सर, म्हणूनच तेही गर्दी करतायत. त्यांनाही हवी आहे, त्यांनाही ती सायकल हवी आहे, त्यांनाही माहिती आहे. मात्र त्या सायकलपेक्षा त्या सायकलवरती असलेलं ते नाव पालघर चषकामध्ये मी आली, तेही महत्वाचं आहे. इथे मात्र चुकी केली आहे का तरी येस, चुकी केली आहे. जिथे तुम्हाला ही एक धाव खूप महत्वाची आहे, तिथे मात्र एक्स्ट्रा टाकून कसं चालणार आहे. वडकून महालक्ष्मी टीम आता मात्र एफर्ट्स ते सगळे काही पणाला लावणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल खूप महत्वाचा असतो, अस्तित्वाचा असतो आणि भवितव्याचा असतो. तो शेवटचा बॉल, आणि त्या शेवटच्या बॉलवरती कल्लात्मक स्ट्रोक आहे. अगदी थोडीशी जागा बनवली, फक्त बॉलला दिशा दाखवली आहे, पडात स्कूप केल्या बॉलला, सिंगल मिळेल. 6 बॉल 6. कुठेही जाऊ नका, बघत राहा, एन्जॉय करत राहा. आणि एन्जॉय करत असताना मात्र या 6 बॉलमध्ये थोडासा विलंब, कारण ओव्हर ब्रेक झालाय. स्ट्रॅटेजी आखली जाईल. बॉलिंग टीमला माहिती आहे महत्वाचं आहे ते बॉलिंग कोण टाकणार. बॅटिंग टीम त्यांनाही माहिती आहे चांगली बॅटिंग आपल्याला करावी लागणार आहे. थांबवतोय सर पुन्हा एकदा. जे निकेत सर आलेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट मालिकावीरसाठी यस, जो मॅन ऑफ द सिरीज राहील त्याच्यासाठी अचिवर स्पोर्ट्स ब्रँड आहे पालघरमध्ये. आणि बऱ्याच वर्षापासून याही स्पोर्ट्सची चर्चा राहते संपूर्ण क्रिकेटच्या परिपटलावरती. आणि त्यांच्या माध्यमातून अचिवर स्पोर्ट्सची ब्रँड बॅट, जी मात्र मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू जो बाईकवरती स्वार होणार त्याच्या हातामध्ये ती बॅग विथ बॅट, या अशा गोष्टी बघायला मिळतील. आणि त्या निकेत सरांचं इथे आम्ही करतोय पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. स्पोर्ट्स ब्रँडचं नाव काय आहे बघा, अचिवर स्पोर्ट्स. अचीव करा, खेळत राहा. आणि मात्र तुम्ही खेळत राहिलात ना तर हे पुरस्कर्ते आहेत तुम्हाला पाठबळ देण्यासाठी. वा सर, आपलंही कौतुक असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजची बॅट हे मात्र तुम्हाला आमच्या TV स्क्रीनवरती मुख्य आयोजक पाहायला मिळतात, कारण त्यांनी स्वप्न पाहिलं होतं अगदी जेव्हा करणजींचा आम्हाला फोन आला की सर आपल्याला आपल्या पालघरमधली अशी स्पर्धा करायची आहे ज्या स्पर्धेची उल्लेखना संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट घेईल. केली आहे, करून दाखवलंय आपण. पण मात्र ही मॅच महत्वाची आहे. 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाचा वापर केला जाणार आहे. अहमद आतापर्यंत चांगले खेळतात, अकबरही चांगले खेळतात. 3 बॉल 1 एकाने केल्यात, त्यांचं नाव अकबर आहे. 2 बॉल 2 केल्यात, अहमदने केल्यात. खूप महत्वाचे आहेत. पण मात्र आता जे 6 बॉल आहेत, हे 6 बॉल ठरवतील तुम्ही पालघर चषकामध्ये पुढची मॅच खेळताय की मात्र बाहेर स्टॅच मध्ये बघून मॅच एन्जॉय करताय. खेळायचं तर सगळ्यांनाच आहे ना.
कुणी वडिलांना सांगून आलाय, कुणी आईला सांगून आलाय, कुणी धर्मपत्नीला सांगून आलाय, कुणी घरातल्या चिमुकल्या 2, 3, 4, 5 वर्षाच्या मुलाला सांगून आलाय, बाळा आज येताना तुझ्यासाठी एखादी ट्रॉफी घेऊन येतो. पण मात्र त्यासाठी मैदानाच्या आतला संघर्ष तो महत्वाचा आहे. पहिला फुलटॉस टाकलाय, खेळाडू पुढे, विकेट नाही मिळणार आहे. फुलटॉस बॉल होता, प्रत्येकाला वाटला मात्र हा फुलटॉस बॉल चुकीचा टाकला, तर नाही टाकलाय कारण पॉइंटचा खेळाडू थोडासा पुढे तैनात केला गेला होता. या स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग आहेत, या प्लॅनिंग एक्झिक्यूट कराव्या लागतात आणि काय बॉल हाताळलाय. धाडस लागतं मित्रांनो, आणि ते वाघाचं धाडस लागतं तुम्हाला फुलटॉस बॉल या सिच्युएशन मध्ये टाकायला. वा, आता नुकतंच आपण पाहिलं ना स्क्रीनवरती कुठला खेळाडू कुठे तैनात आहे, तर पॉइंट रिजनवरचा खेळाडू थोडासा 4 पावलं पुढे उभा होता. बॉल सरळ त्याच्या हातामध्ये विस्मवला, पण तरी देखील सिंगल मिळाली अकबर स्ट्रायकिंग एंडवरती. अल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, अल्पेशनी टाकलाय डॉट बॉल आणि गेली आहे विकेट. अकबर त्याला परतावं लागेल. मॅचला कलाटणी, कहाणी में ट्विस्ट, विकेटचं पतन. थँक्यू. मग मात्र हे सगळ्या खेळाडूंचा, मान्यवरांचा उल्लेख करत असताना या स्पर्धेमध्ये कुणाचा सिंहाचा वाटा राहिलाय, कुणाचा खारीचा वाटा राहिलाय, कुणाचा मोठा वाटा राहिलाय, कुणाचा छोटा वाटा राहिलाय, त्यामध्ये आणखी एक आमचे नवदूत असे एडिटर. कारण मात्र हा जमाना थोडासा रील्सचा आहे ना, 2-3 मिनिटाचा 30 सेकंदाचा कंटेंट तुम्हालाही आवडतं. आमच्या यश एडिटचंही कौतुक करावं लागेल. भांडूपवरून आलेत आणि 2 दिवस इथेच राहिलेत आणि राहिल्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये त्यांचाही मोठा वाटा राहिलाय. मग रील स्क्रोल करत असताना तुम्हालाही कधीतरी एखादी रील येईल ज्यामध्ये लिहिलं असेल की आमचं पालघरचं क्रिकेट मोठं झालंय आणि त्यामध्ये मोठा वाटा आमच्या यश एडिटचाही राहिलाय. चांगला जॉब, चांगलं वर्क. 4 बॉल 5 करायचे आहेत, मात्र हा बॉल सरळ मैदानाच्या बाहेर. बॉल थांबणार नाहीये, बॉल निघालाय झटपट पटापट चौकार. थँक्यू. पण मात्र आता इथे सगळे काही रूल्स रेग्युलेशन ते तुमच्या समोर आणणं तेवढंच गरजेचं आहे ना. प्रथमतः विकेटला प्राधान्य दिलं जातं. प्रथम बॅटिंग करत असताना वडकुन महालक्ष्मी टीमच्या 6 विकेट्स गेल्यात. नंतर बॅटिंग करत असताना टीटीएस टीमच्या 4च विकेट्स गेल्यात. मग मात्र हे जे दोन्ही बॅटर्स डिस्कस करतात ते हेच सांगतात 2 बॉल 2 विकेट द्यायच्या नाहीयेत मित्रा. काहीही कर, बॅटला बॉल अदळ, अंगाला अदळू दे, इथे लेग बाय मिळणार नाहीये. झोपून राहा विकेटवरती, स्टंपला हिट होऊ देऊ नको. पण जर 1 रन नाही केली तरी चालू शकतं. कसं काय, तर विकेट द्यायची नाहीये ना. हेच तर क्रिकेट आहे, हेच तर क्रिकेट आहे, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. इथे असंही म्हटलं जातं ना की बॅटर बॉलर मैदानाच्या बाहेरून आपण आपल्या उत्कंठ एवढी शिकायला येते, पण आतमध्ये जे खेळतात ना त्यांचे हात पाय त्याला थोडासा घाम आलेला असतो आणि तेही अगदी लटपट करत असतात. कारण महत्वाचं आहे, सगळं पालघर पाहत आहे, महाराष्ट्र बघताय, अंडरआर्मचा प्रत्येक चाहता वर्ग आज मात्र पाटील नेटवर्क्स या चॅनलला बघतोय. कारण पालघर मधली ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. जे कधीही झालं नाही ते आज घडतंय. 3 बॉल 1. सामना संपलाय का, तर अजिबात संपलेला नाहीये. घ्या एखादी विकेट टीटीएस, एखादी डॉट बॉल, काय घडेल. पुढचा बॉल, हो 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 हो, अंडरआर्मचं क्रिकेट आणि त्यामध्ये टेस्ट मॅच सारखं फ्रंट फुटला येऊन बॉलला फक्त अडवलंय. हेच तर क्रिकेट आहे. आता मात्र हे बघा, हे तुमच्या स्क्रीनवरती सगळे प्लेयर पुढे आहेत, फक्त लॉंग ऑफचा एक खेळाडू तो थोडासा मागे आहे. आणि हे सगळं काही शक्य का झालं, कारण आपण पाटील नेटवर्क्स वरती बघतोय, अनुभवतोय फिल्डिंग व्यूव्हरचना, फिल्डिंग सेटअप कुठे आहे. आता मात्र या 2 बॉल्स वरती धाव केलीत तर मात्र नक्की तुम्ही विजयी झालात. धाव नाही केलीत तर मात्र तुम्हाला फक्त विकेट अडवायची आहे 2 बॉल वरती. पण मात्र जर अल्पेशनी या बॉल वरती विकेट घेतली ना तर प्रेक्षक जे बसलेत ते उठून उभे राहतील, यात मात्र शंका नाहीये. अलग्याज आहेत आणि अलग्यासनी पुन्हा एकदा डिफेंड केलाय. हे पहा, अगदी धडपडणं सुरू आहे. विकेट वरती 3 खेळाडूंनी डाईव्ह मारली. बॅटला बॉल लागू दे, आम्ही पकडतो कॅच.
पण तसं होत नाहीये. आता विकेट येऊ देत, काही येऊ देत, मात्र आता इथून जिंकणं थोडंसं अशक्यतेकडे गेलंय, कारण औपचारिकता आता मात्र शिल्लक आहे. एक बॉल एक धावेची आवश्यकता आहे, पण आता मात्र ती धाव कंप्लीट केली जाईल का या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अलगॅज आहेत. 2 बॉल 4 जो चौकार त्यांनी मारला, वा काय चौकार लगावला शेवटच्या क्षणाला. पण मात्र टीम वडकून महालक्ष्मी त्यांनाही माहितीये शेवटच्या क्षणाला तो शेवट गोड होणं गरजेचं आहे. घरी जाताना घरी गेल्यावरती अभिमानाने जायचं, सांगायचं आई बाबा शेवटच्या क्षणापर्यंत लढलो. आणि इथे आणखी एक चौकार मारला आणि तो विजयाचा मारलाय. पुढच्या फेरीमध्ये पालघरच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये पालघर चषकामध्ये TTS टीम पुढच्या फेरीत. थँक्यू सो मच. धन्यवाद. मजा आली, पहिल्या मॅचला मजा आली, कारण जेव्हा नॉकआउटच्या मॅचेस असतात, बिग बॅश फॉर्मॅटमध्ये आपण खेळतोय ना, नॉकआउटच्या मॅचेसमध्ये असंच काहीतरी होतं. सगळं काही जेव्हा पणाला लागतं ना, तेव्हा सर्वस्व पणाला जेव्हा लागतं तेव्हा ही लढाई अशी केली जाते शेवटच्या क्षणापर्यंत.